नमस्कार. ॲक्सिमो करिअर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रियांका. आज मी तुम्हाला 11वी-12वीच्या मुलांना आम्ही करिअर प्लॅनिंग आणि करिअर गायडन्स कसं देतो हे सांगणार आहे. आता आमच्याकडे ॲक्सिमो करिअर्समध्ये जी 11वी-12वीची मुलं येतात ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. पहिली कॅटेगरी अशी आहे की मुलं जी कन्फ्युज्ड असतात, ज्यांना अजिबात करिअरबद्दल क्लॅरिटी नसते की कोणतं करिअर करायचं आहे. स्ट्रीम तर निवडली आहे, आता मी सायन्स स्ट्रीममध्ये आहे किंवा कॉमर्सला आहे किंवा आर्ट्सला आहे, पण आता त्या स्ट्रीममध्ये त्या फील्डमध्ये कोणतं करिअर निवडायचं, पुढे त्या करिअरसाठी जॉब्स मिळतील की नाही, सॅलरी काय असेल, किंवा माझं लाईफ सेट होईल की नाही ते करिअर केल्यानंतर, मी सक्सेसफुल होईन की नाही त्या करिअरमध्ये मला इंटरेस्ट असेल की नाही, आणि मग कोणते करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याचे कॉलेजेस कुठे आहेत, ॲडमिशन प्रोसेस काय, इतका गोंधळ असतो काही मुलांच्या मनामध्ये, जो साहजिक आहे असणं. इवन पालकांच्याही मनामध्ये प्रश्न असतात भरपूर. तर ती एक कॅटेगरी आहे की ज्यांना अजिबात करिअरबद्दल काहीच क्लॅरिटी नसते, म्हणजे कोणतं करिअर करायचं इथपासनं त्यांनी काहीच विचार नसतो केलेला किंवा त्यांचं काही असं ठरलेलं नसतं. दुसरी कॅटेगरी अशी आहे की ज्यांना थोडेफार करिअर ऑप्शन्स माहिती असतात, काही 3-4 ऑप्शन्स त्यांनी निवडून ठेवलेले असतात की एकतर हे नाही तर हे करायचं, पण मग पुन्हा त्यांना त्या करिअरसाठी कुठले एंट्रन्स एक्झाम्स द्यायला पाहिजेत, त्याचा पॅटर्न काय असणार आहे, ती एंट्रन्स एक्झाम क्रॅक कशी केली पाहिजे, स्कोअर कसं केलं पाहिजे त्यामध्ये, आणि मग तिथनं पुढं पुन्हा ॲडमिशन्स आणि पुन्हा कॉलेजेस कुठले आहेत ते करिअर करण्यासाठी, आणि मग हे सगळे डिटेल्स, पुन्हा पुढे इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा आहे तर मग कोणते जॉब रोल्स असतील आणि काय वर्क नेचर असेल त्या करिअरमध्ये माझ्यासाठी. तर हे अनेक प्रश्न असतात त्यांच्याही मनात. फक्त काही 3-4 करिअर्स त्यांनी सिलेक्ट करून ठेवलेले असतात. तिसरी कॅटेगरी ही असते की ज्यांनी करिअर सिलेक्ट केलं आहे, आयुष्यात त्यांना काय करायचं आहे हे त्यांना माहिती आहे किंवा त्यांच्या पालकांना माहिती आहे की सपोज मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर त्यांना क्लिअरली त्यांचा रस्ता माहिती आहे की मेडिकलला जायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे. पण पुढे पुन्हा ते जे करिअर त्यांनी सिलेक्ट करून ठेवलेलं आहे त्या करिअरसाठी जो काही एज्युकेशन रोडमॅप आहे की कोणती डिग्री घ्यावी लागेल, त्याच्यानंतर PG कशामध्ये करावं लागेल, जॉब रोल्स कोणते असतील, पुन्हा जॉब्स आणि इतर अनेक पुढच्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल त्यांना क्लिअर माहिती नसते. तिथे मग ते अडकतात. म्हणजे करिअर तर कोणतं करायचं आहे माहिती आहे, पण ते कसं करायचं, तिथंपर्यंत कसं पोचायचं, कोणते कॉलेजेस आहेत, आणि मग टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन कसं मला मिळेल, काय करावं लागेल, ते पुन्हा हे प्रश्न असतात. म्हणजे काही मुलं असतात की ज्यांनी करिअरबद्दल काही विचार केलेला नसतो, क्लॅरिटी नसते. काही जणांच्या मनामध्ये काही थोडेफार करिअर ऑप्शन्स असतात आणि काहींनी पूर्ण ठरवलेलं असतं की कोणत्या फील्ड निवडायचं आणि कोणत्या करिअरमध्ये जायचं आहे, पण पुढे पुन्हा त्यांनाही डिरेक्शन असते की पुढे कसं करायचं आहे, काय करायचं आणि कसं करायचं हे 2 प्रश्न आहेत. तर कायचं जरी उत्तर त्यांच्याकडे असलं तरी कसं करायचं हे माहिती नसतं. तर ही अशी मुलं आणि पालक आमच्याकडे येत असतात की ह्या 3 कॅटेगरीज मधली मुलं जवळपास आमच्याकडे असतात. मग ह्या 3 कॅटेगरीजच्या मुलांना आम्ही करिअर प्लॅनिंग आणि करिअर गायडन्स देतो. म्हणजे तुम्ही एक तर ठरवलंय काय करायचं आहे किंवा तुमच्या मनामध्ये पूर्ण म्हणजे गोंधळ आहे की तुम्ही काहीच ठरवलं नाही, कोणत्याही तुम्ही आता फेजमध्ये असा, तुम्ही ॲक्सिमो करिअर्समधनं पूर्ण क्लॅरिटी घेऊनच बाहेर पडणार, ह्याची 100% खात्री आहे. का ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जेव्हा आमच्याकडे मुले येतात त्याच्यानंतर सगळ्यात आधी आम्ही त्यांची सायंटिफिक सायकोमेट्रिक करिअर टेस्ट असते, करिअर असेसमेंट असतं, ते घेतलं जातं आधी मुलांचं. ती कोणती एक्झाम नाही आहे, ती एक 30 ते 45 मिनिटांमध्ये तुम्हाला काही MCQs असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याची काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि त्यातनं तुमचा कल कुठे आहे, कोणत्या करिअरकडे आहे, तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या करिअरकडे आहे, स्किल्स तुमच्याकडे कोणत्या करिअरसाठी आहेत, तुमचं माइंडसेट कोणत्या करिअरकडे आहे हे फाइंड आउट केलं जातं. तुमची पर्सनॅलिटी अनालिसिस केली जाते.
तुमचे इंटरेस्ट फाइंड आउट केले जातात आणि त्यानुसार मग तुम्हाला करिअर गायडन्स दिला जातो. तर इथे आता आपण बघूयात. पहिल्यांदा सायकोमेट्रिक टेस्ट घेतो आम्ही. ती टेस्ट घेतल्यानंतर त्याचा एक 30 पेजेसचा रिपोर्ट तयार होतो, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात जे मी आता सांगितलं. राईट फ्रॉम तुमची करंट स्टेज, पर्सनॅलिटी अनालिसिस, तुमचं एज्युकेशन रोडमॅप, तुमचं पूर्ण फ्युचर प्लॅन त्याच्यामध्ये करून दिलं जातं. असा हा 30 पेजेसचा रिपोर्ट असतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला गायडन्सचे सेशन्स घेतले जातात आणि त्यानंतर तुम्हाला एक लाईफ टाईमसाठी डॅशबोर्ड दिला जातो. त्या डॅशबोर्डचा काय उपयोग करायचा ते मी सांगेन पुढे व्हिडिओमध्ये. त्या डॅशबोर्ड थ्रू तुम्ही नंतर कॉलेज शॉर्टलिस्टिंग करू शकता, कॉलेजेस सिलेक्ट करू शकता, सगळ्या आसपासच्या कॉलेजेसची, इंडियामधल्या सगळ्या कॉलेजेसची इन्फॉर्मेशन बघू शकता, अप्लाय करू शकता तिथनं. एंट्रन्स एक्झाम्स भारतामधल्या सगळ्या आहेत त्या डॅशबोर्डवरती. अशा अनेक गोष्टी तुम्हाला डॅशबोर्डवरती मिळणार आहेत. ते मी तुम्हाला आत्ता दाखवेन की तुम्हाला कशा पद्धतीने गाईड केल्या जाणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण ॲक्सिमो करिअर्सची वेबसाईट ओपन केली आहे. इथे आपण नो मोर वरती क्लिक करूया. रोड मॅप डिझाईन करायचा आहे, करिअर प्लॅन बनवायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी एक सायंटिफिक सायकोमेट्रिक टेस्ट असते, ती घेतली जाते. ती एक 30 मिनिटांची टेस्ट असते. टेस्ट म्हणजे ती काही कोणतीही एक्झाम नाही आहे. तर काही हलके फुलके प्रश्न असतात जे विचारले जातात, ज्याची उत्तरं मुलांना द्यायची आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते. आणि त्या प्रश्नांमधनं, त्या उत्तरांमधनं मुलांचा कल जो आहे, इंटरेस्ट जो आहे, तो कोणत्या स्ट्रीमकडे आहे, कोणत्या करिअरकडे, हे त्यातनं शोधून काढलं जातं. तर ती सायंटिफिक सायकोमेट्रिक करिअर टेस्ट आहे, जी इंटरनॅशनली ॲक्रेडिटेड आहे. स्टार्ट करिअर टेस्ट. तर आता इथे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात तो ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा. इथे आता मी इथे सगळ्यात आधी तुमचं नाव लिहायचं आहे. सगळ्यात आधी नाव लिहायचं आहे आणि मग नेक्स्ट. त्यानंतर आय एम करंटली डुईंग, इथे तुमचा क्लास टाकायचा आहे. तर इथे तुम्हाला आय एम करंटली इन क्लास. आता तुम्ही करिअरच्या कोणत्या स्टेजवर आहात हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे काही मुलं असतात की ज्यांनी कोणत्या स्ट्रीमला जायचं आहे आता 11वीला, किंवा कोणतं करिअर करायचं आहे हे काहीच ठरवलेलं नसतं मुलांनी किंवा पालकांनी. मग अशा मुलांनी हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे. आय हॅव नो आयडिया अबाउट माय करिअर, म्हणजे मी माझ्या स्ट्रीम आणि करिअरबद्दल कोणताही विचार केला नाही आहे, त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा ऑप्शन आहे आय एम कन्फ्युज्ड अमंग व्हेरियस करिअर ऑप्शन्स. काही मुलांच्या मनामध्ये काही करिअर ऑप्शन्स असतात, पालकांच्याही मनामध्ये काही ऑप्शन्स असतात की हे करू शकतो किंवा ते करू शकतो, पण तरीही फिक्स नसतं. पण काही ऑप्शन्स असतात मनामध्ये, अगदीच मनामध्ये ब्लँक नसतं करिअरबद्दल विचार. तर अशांनी हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करावा. तिसरा ऑप्शन आहे आय एम बिट शुअर बट वॉन्ट टू एक्सप्लोअर अदर ऑप्शन्स ॲज वेल. म्हणजे थोडीफार खात्री मला आहे की मला या दिशेला जायचं आहे, पण पूर्ण खात्री नाही आहे, त्यामुळे इतर ऑप्शन्स पण मला टेस्ट करायचे किंवा चेक करायचे मला, इतर करिअर ऑप्शन्स पण. तर त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करावा. आणि शेवटचा ऑप्शन हा आहे की आय एम व्हेरी शुअर अबाउट माय करिअर चॉईस बट नीड अन एक्झिक्युशन प्लॅन. म्हणजे बरीच मुलं आणि पालक असतात की ज्यांचं ठरलेलं असतं 9वी-10वीमध्येच की ही स्ट्रीम सिलेक्ट करायची आणि हे करिअर करायचे. बऱ्याच जणांचं ठरलेलं असतं की मेडिकलमध्येच करिअर करायचे. काही जणांच्या घरामध्ये डॉक्टर्स असतात किंवा इंजिनियर्स असतात, त्यांचं ठरलेलं असतं की मेडिकललाच ॲडमिशन घ्यायचं, मेडिकल करिअरच करायचं. काही जणांचं ठरलेलं असतं की इंजिनिअरिंगच करिअर करायचं आहे. तर ज्यांच्या मनामध्ये फिक्स आहे की मला ही स्ट्रीम
मध्ये मी जाणार आहे आणि मी हे करिअर करणार आहे. ज्यांचं करिअर फिक्स झालं आहे किंवा स्ट्रीम फायनल झालेलं आहेत त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करावा की मी शुअर आहे, मला माहिती आहे मला कोणतं करिअर करायचं आहे, पण आता तुम्ही पुढे एक्झिक्युशन प्लॅन बनवून द्या. सो जे शुअर नाही आहेत त्यांचं मग आम्ही, किंवा ज्यांनी काहीच विचार केला नाही आहे स्ट्रीम आणि करिअरबद्दल, त्यांचं मग आम्ही स्ट्रीम सिलेक्शन पण करून देतो, करिअर पण सिलेक्ट त्यांना करून देतो, त्यानंतर पूर्ण करिअरचं प्लॅनिंग करून देतो, सगळा एज्युकेशन रोडमॅप त्यांना पूर्ण डिझाईन करून देतो. त्याच्यानंतर मग ते एंट्रन्स एक्झाम्स देतात 11वी-12वीमध्ये आणि एंट्रन्स एक्झाम नंतर पुन्हा मग आम्ही पूर्ण ॲडमिशन्सला पण त्यांना सपोर्ट करतो. किंवा मग ज्यांचं फायनल आहे की हेच करिअर करायचं आहे त्यांचं तर करिअर सिलेक्शन, स्ट्रीम सिलेक्शन तर ऑलरेडी त्यांनी स्वतःच केलं आहे. मग आम्ही आता एज्युकेशन रोडमॅप त्यासाठी डिझाईन करून देतो आणि मग करिअरचा पूर्ण प्लॅन डिझाईन करून देतो आणि मग ॲडमिशन्सच्या वेळी ॲडमिशन सपोर्ट पूर्ण देतो. इवन एंट्रन्स एक्झाम्स जी आहेत त्याच्या प्रिपरेशनची पण सपोर्ट आम्ही देतो. तर ते मी पुढे सांगेन. आणि मग नेक्स्ट करायचं आहे आणि इथे मग तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि टेस्ट चालू करायची आहे. सो थोडक्यात काय की तुम्ही कोणत्याही आता मानसिक स्टेजमध्ये असा, तुम्ही स्ट्रीम आणि करिअरबद्दल काहीच विचार केला नाही आहे तरीही आम्ही तुम्हाला ते सिलेक्ट करून पुढचं सगळं प्लॅनिंग आणि गायडन्स देतो. ज्यांनी स्ट्रीम आणि करिअर ऑलरेडी ज्यांचं सिलेक्ट करून ठेवलेलं आहे, फायनल आहे, त्यांच्यासाठीही आम्ही करिअर प्लॅनिंग आणि पूर्ण गायडन्स देतो, सपोर्ट करतो. ज्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे त्यांनाही आम्ही पूर्ण करिअर सिलेक्शन आणि करिअर प्लॅनिंग करून देतो. ज्यांच्या मनामध्ये अनेक ऑप्शन्स करिअरचे बोलतायत सतत, हे करू की ते करू, त्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्यासाठीही एक क्लॅरिटी त्यांच्या मनामध्ये आणणे, एक निश्चित विचार फिक्स करणे स्ट्रीम आणि करिअरबद्दल, त्यासाठीही आम्ही पूर्ण गायडन्स आणि सपोर्ट करतो. आता सायकोमेट्रिक करिअर टेस्ट दिली, त्याचा रिपोर्ट आता जनरेट झाला आहे. हा रिपोर्ट आहे. आता या रिपोर्टमध्ये मुलांचं करिअर ॲनालिसिस आहे, बेस्ट करिअर ऑप्शन त्यांच्यासाठी कोणतं आहे, बेस्ट स्ट्रीम कोणती आहे त्यांच्यासाठी, त्यांचा पूर्ण एज्युकेशनल रोडमॅप, पूर्ण करिअरचं एक्झिक्युशन प्लॅन आणि मग त्याच्यानंतर सेशन घेतला जाणार मुलांचा आणि मग त्या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं जे करिअर आहे 9वी-10वीपासनं ते तुम्हाला डिग्री कॉलेजला ॲडमिशन मिळेपर्यंत हे जे पूर्ण वाटचाल आहे करिअरची, याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स दिला जाणार आहे की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे, कोणत्या टप्प्यावर काय करायचं आहे. त्याचा सेशन होणार एकदा रिपोर्ट तयार झाला की त्यानंतर मग करिअर कोच, तो स्टुडंट आणि त्याचे पालक असे एकत्र बसून सेशन घेतला जाणार आहे. तर हा रिपोर्ट बघूया आता आपण. तर तुमची करंट स्टेज ऑफ प्लॅनिंग याच्यामध्ये आहे, जी तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट केली होती ना, की तुम्ही कम्प्लिटली करिअरबद्दल काहीच विचार केला नाही आहे का, तुम्ही कन्फ्युज्ड आहे का, काही ऑप्शन्स तुमच्या मनामध्ये आहेत का, तुम्ही पूर्ण करिअर आणि स्ट्रीम तुमचं फायनल केलेलं आहे, हे तुमचे कोणत्या स्टेजला तुम्ही आहात त्याचे डिटेल्स आहेत. ही तुमची पर्सनॅलिटी टाईप येते, पर्सनॅलिटी ॲनालिसिस आहे. हे पर्सनॅलिटी ॲनालिसिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुमची पर्सनॅलिटी कोणत्या प्रकारची आहे याच्यावरनं कोणतं करिअर निवडायचं हे ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे पर्सनॅलिटी हा एक भाग आहे करिअर किंवा स्ट्रीम सिलेक्शनमधला, म्हणजे तोही गृहीत धरावा लागतो. त्याच्यानंतर करिअर इंटरेस्ट, तुमचा कल जो आहे, करिअर इंटरेस्ट जो आहे तो कोणत्या प्रकारच्या करिअरमध्ये आहे याचं ॲनालिसिस आहे. सो करिअर इंटरेस्टचं ॲनालिसिस पूर्ण आहे, त्याच्या बेसिसवरती करिअर सिलेक्शन करणं सोपं जातं. त्याच्यानंतर करिअर मोटिवेटर आहे, की कोणत्या गोष्टीने तो स्टुडंट मोटिवेट होतो. लर्निंग स्टाईल आहे, कोणती तुमची स्टाईल ऑफ लर्निंग आहे
त्यानंतर पुढे स्किल्स आणि ॲबिलिटीज. तर तुमच्याकडे आत्ता कोणते स्किल्स आहेत, किती % ते स्किल्स आहेत, आणि मग कोणते स्किल्स आहेत जे नाही आहेत आणि ते डेव्हलप करावे लागणार आहे. म्हणजे तुमची न्यूमरिकल ॲबिलिटी किती आहे, लॉजिकल ॲबिलिटी किती आहे, वर्बल ॲबिलिटी किती आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गनायझेशनल स्किल्स किती आहेत, व्हिज्युअल ॲबिलिटी किती आहे, लिडरशिप आणि डिसिजन मेकिंग किती आहे. तर हे स्किल्स सगळे जे आहेत ते किती तुमच्यामध्ये आहेत याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की, म्हणजे हा एक फॅक्टर आहे ठरवण्यासाठी की कोणत्या स्ट्रीमला आणि करिअरला गेलं पाहिजे. म्हणजे आता लिडरशिप स्किल जी आहे ती इथे 97% आहे. त्याच्यामुळे लिडरशिपवाले जे काही रोल्स आहेत ते रोल्स तो स्टुडंट खूप चांगले करू शकतो. मग त्या करिअरला जर गेलं तर मग खूप चांगलं सक्सेस त्या करिअरमध्ये मिळू शकतो. म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंग किंवा प्लॅनिंग, मॅनेजमेंटवाले रोल्स जे आहेत तर हे ॲनालिसिस जे आहे, स्किल ॲनालिसिस, ते पण याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर सोशल आणि कॉपरेटिव्ह स्किल्स आहेत, मेकॅनिकल ॲबिलिटीज आहेत की नाही, तर हे स्किल ॲनालिसिस केलं जातं. त्यानंतर पुढे करिअर पाथ्स. आता कोणती करिअर पाथ तुमच्यासाठी योग्य आहे, चांगला चॉईस करिअरचा तुमच्यासाठी कोणता आहे, आणि कोणती करिअर पाथ तुमच्यासाठी योग्य नाही आहे, याचे डिटेल्स याच्यामध्ये आहेत. तर ग्रीन कलर म्हणजे गुड चॉईस आहे, टॉप चॉईस आहे, आणि रेड आणि ऑरेंज जे आहे, ऑरेंज म्हणजे ॲव्हरेज आहे आणि रेड म्हणजे अवॉइड. म्हणजे जे रेडवाले करिअर्स आहेत ते कम्प्लिटली तुम्ही अवॉइड केले पाहिजे, ते करिअर तुमच्यासाठी फिट नाही आहेत. आणि ऑरेंज म्हणजे ॲव्हरेज आहे, त्यामुळे ऑरेंज आणि रेड करिअर्स तुम्ही सिलेक्ट नाही करायला पाहिजेत. जे टॉप चॉईस आहेत तुमच्यासाठी ग्रीनवाले ते करिअर्स केले पाहिजेत. म्हणजे जिथे आता इथे आता बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक्स, तर हे सगळे करिअर्स जे आहेत त्या करिअरमध्ये जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. सगळे करिअर ऑप्शन्स जे आहेत जे आपण आधी सिलेक्ट केले होते, 4 करिअर क्लस्टर्स आपण सिलेक्ट केले होते, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि बिझनेस मॅनेजमेंट, हे 4 करिअर्स सिलेक्ट केले होते. आणि या 4 करिअर्सपैकी कोणता करिअर तुमच्यासाठी टॉप चॉईस आहे याचं ॲनालिसिस इथे आलेलं आहे. सो करिअर टेस्ट जेव्हा तुम्ही देता आणि त्याच्यानंतर रिपोर्ट जेव्हा येतो, त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सिलेक्ट करावे लागतं सगळे जे काही करिअर ऑप्शन्स आहेत. 3000 करिअर ऑप्शन्स आहेत बाय द वे ॲक्सिम करिअर्सच्या वेबसाईटवरती. त्या करिअर्सपैकी तुम्ही टॉप 4 करिअर सिलेक्ट करा की जे तुमच्या मनाला भावत आहेत, आणि मग त्या 4 करिअर्सचं सगळं ॲनालिसिस इथे आलेलं आहे. तर त्या 4 पैकी कोणता आहे जो टॉप चॉईस आहे तुमच्यासाठी, कोणता करिअर तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे, आणि त्यानुसार मग रिलेटेड स्ट्रीम तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे. तर आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग हे करिअर्स इथे रेडमध्ये आलेत, रेड आणि ऑरेंज. आणि बिझनेसवाले जे करिअर्स आहेत, बिझनेस मॅनेजमेंट, तर त्या करिअरसाठी इथे ग्रीन सिग्नल आला आहे. त्याच्यामुळे ते जे आहे ते टॉप चॉईस करिअर आहे बिझनेस मॅनेजमेंट, आणि त्यानुसार मग स्ट्रीम पण रिलेटेड ती स्ट्रीम सिलेक्ट केली पाहिजे त्या स्टुडंटने. आता करिअर अनालिसिस आलं आहे. आता हे जे बिझनेस मॅनेजमेंट जे टॉप चॉईस करिअर सिलेक्शन झालेलं आहे, तर त्याच्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे आहेत का त्याचा अनालिसिस आलं आहे. वर्क नेचर, ते जे बिझनेस मॅनेजमेंटचे करिअर आहेत त्याचं वर्क नेचर काय असणार आहे, काय जॉब रोल्स असणार आहेत, काय काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि आता हा एज्युकेशन रोडमॅप आहे. तर बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स हे करिअर त्या स्टुडंटसाठी टॉप चॉईस आलं आहे, आणि रिलेटेड त्यांनी ती स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. म्हणजे सायन्स स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स हे करिअर करायचं आहे, आणि त्या करिअरसाठी हा एज्युकेशन रोडमॅप आहे. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट करण्यासाठी ग्रॅज्युएशन आधी करायचं आहे. ग्रॅज्युएशनमध्ये BBA ऑपरेशन्स ही डिग्री घेता येते, किंवा BSc करता येतं, किंवा BSc IT करता येतं. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर पुढे मग BBA आणि BCA
केल्यानंतर म्हणजे BBA किंवा BCA हा ऑप्शन आहे. हे केल्यानंतर तुम्हाला MBA करता येतं. MBA इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा बिझनेस ॲनालिटिक्स आहे, बिझनेस फॉरकास्टिंग, भरपूर सारे PGचे ऑप्शन्स आहेत इथे. सो आधी ग्रॅज्युएशन करा, त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही या डिग्रीजमध्ये. आणि हे ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असं केल्यानंतर इकडे तुम्हाला जॉब रोल्स आहेत. या जॉब रोल्सवरती तुम्हाला यापैकी कोणत्याही जॉब रोलवरती तुम्हाला जॉब मिळू शकतो. ऑपरेशन्स मॅनेजर तुम्ही बनू शकता किंवा मॅनेजर, बिझनेस हेड, टीम लीड, कोऑर्डिनेटर, ऑपरेशन सपोर्ट, प्रोजेक्ट हेड, प्रोजेक्ट मॅनेजर, यापैकी कोणत्याही जॉब रोलवरती तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये काम करू शकता. सो हा एज्युकेशन रोडमॅप आहे जिथे ग्रॅज्युएशनला कोणती डिग्री घ्यायची, PGला कोणती डिग्री करायची आणि त्यातनं कोणते जॉब रोल्स तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर त्याचा हा एज्युकेशन रोडमॅप आलेला आहे पूर्ण. पुढे करिअर ॲडव्हान्समेंट म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय, PG केलंय, तुम्ही जॉब करताय कंपनीमध्ये, तर त्यावेळी आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काही करिअर ग्रोथ हवी असेल, ॲडव्हान्समेंट हवं असेल, तर तुम्ही हे सर्टिफिकेशन्स करू शकता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. फॉर बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स करिअर. त्यानंतर एक्सपेक्टेड सॅलरी किती मिळू शकते ते दिलेलं आहे तुम्हाला. ॲज अ बिझनेस मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स एक्सपर्ट तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते. त्यानंतर स्किल्स कोणते लागणार आहेत, त्या जॉब रोल्सवरती काम करण्यासाठी कोणते स्किल्स लागणार आहेत आणि त्यातले कोणते स्किल्स, किती टक्के ते स्किल्स तुमच्याकडे आत्ता आहेत ते पण दिले. तर ग्रीन कलरमध्ये पर्सेंटेज दिले आहे की किती % तुमच्याकडे ते स्किल्स आहेत त्या जॉब रोलसाठी काम करण्यासाठी. सो एवढं डिटेल अनालिसिस येतं. करिअर रिपोर्ट ज्यावेळी जनरेट होतो टेस्ट दिल्यानंतर, त्यावेळी एवढं डिटेल अनालिसिस तुमच्या करिअरचं येतं. पूर्ण करिअरचा प्लॅन आहे, एज्युकेशन रोडमॅप आहे आणि याच्यावर तुम्हाला गायडन्स दिले जाणार की ग्रॅज्युएशनला कोणती डिग्री करायची, PG कोणती डिग्रीमध्ये करायचं, कोणत्या जॉब रोल्सवर तुम्ही काम करू शकता, सॅलरी एक्सपेक्टेड किती मिळेल, पुढे सर्टिफिकेशन्स करून तुम्ही तुमचं सॅलरी कशी इन्क्रीमेंट करू शकता, पोझिशन कशी वाढवू शकता कंपनीमध्ये, प्रगती कशी करू शकता, त्याचं एवढा लॉंग टर्म डिटेल करिअर प्लॅन तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावर सेशन्स घेतले जातात हे सगळं तुम्हाला गाईड करण्यासाठी. आता सायकोमेट्रिक करिअर टेस्ट दिली तुम्ही, त्याच्यानंतर रिपोर्ट जनरेट झाला. तो रिपोर्ट आपण पाहिला की त्या रिपोर्टमधनं तुम्हाला कोणत्या गोष्टी करिअरच्या संदर्भात मिळणार आहेत आणि मग सेशन्स घेऊन तुम्हाला कम्प्लीट गायडन्स दिला जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक डॅशबोर्ड मिळणार आहे. आता करिअर टेस्ट दिली, रिपोर्ट जनरेट झाला, त्याच्यानंतर तुम्ही आता वेबसाईटवर जाऊन साइन अप करायचं आहे, त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक लाईफ टाईमसाठी एक डॅशबोर्ड दिला जाणार आहे आणि त्या डॅशबोर्डद्वारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. करिअर अनालिसिस तुमचं कम्प्लीट मिळणार आहे. इंडियामधले सगळे कॉलेजेस आहेत इथे, तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता ॲडमिशनसाठी. अब्रॉड कॉलेजेस आहेत, एक्झाम्स जे आहेत, एंट्रन्स एक्झाम्स सगळ्या आहेत इथे, तर तुम्ही त्या एंट्रन्स एक्झाम्सचा पॅटर्न बघू शकता. त्याचे सगळे अनाऊन्समेंट्स, डेट्स वगैरे आहेत, एक्झाम कधी आहे काय, आणि तिथनं अप्लाय पण करू शकता एंट्रन्स एक्झामला. करिअर लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये 3000 करिअर ऑप्शन्स आहेत आणि त्या सगळ्या 3000 करिअर ऑप्शन्सचे सगळे डिटेल्स जे आहेत प्रत्येक करिअरचे ते इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर करिअर बूस्टर्स आहेत, त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्सेस आहेत, स्कॉलरशिप्स आहेत. सो स्कॉलरशिपसुद्धा भारतामधल्या सगळ्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत इथे डॅशबोर्डवरती. आणि हे सगळे स्कॉलरशिप्स, ऑनलाईन कोर्सेस, त्याच्यानंतर करिअर लायब्ररी, सगळे एंट्रन्स एक्झाम्स, इंडिया आणि अब्रॉडचे सगळे कॉलेजेस, हे सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला खूप होणार आहे. कॉलेज शॉर्टलिस्टिंग, त्याच्यानंतर ॲडमिशनसाठी फॉर्म भरणे,
एंट्रन्स एक्झाम देणे, त्याच्यानंतर तुमचे स्किल्स अपग्रेड करणे, स्कॉलरशिप मिळवणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होणार आहे. तर आता हे कॉलेज, इंडियन कॉलेजेस जे आहेत याच्यावर क्लिक केलं की सगळे जे काही 3000 करिअर्स आहेत त्या करिअर्सचे सगळे जे काही कॉलेजेस आहेत भारतामधले ते इथे आहेत, करिअर वाईज आहेत. आता इथे आधी इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंटचे सगळे कॉलेजेस, मेडिकलचे कॉलेजेस, ॲग्रिकल्चर, असे हे जे सगळे करिअर ऑप्शन्स आहेत आमच्याकडे, तर त्या सगळ्या करिअर ऑप्शन्सचे सगळे कॉलेजेस याच्यामध्ये आहेत. तर आता सपोज मेडिकलला आपण सिलेक्ट केलं, मेडिकलचे जे काही टॉप कॉलेजेस आहेत भारतामधले ते इथे आलेले आहेत. IIT बॉम्बे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, MS बाय रिसर्च इन हेल्थ केअर हा कोर्स आहे त्यांचा. आता सपोज इथे मी मेडिकल ऑप्शन सिलेक्ट केलाय, इथे सिटी सपोज आता मी सातारा टाकलं, सातारा सर्च, तर इथे सातारा जिल्ह्यातले सगळे मेडिकलचे कॉलेजेस आलेले आहेत. MBBS, बॅचलर ऑफ, आता इथे ऑप्शन्स आहेत, तर इथे MBBSचे सगळे कॉलेजेस आलेले आहेत. पहिला आहे कृष्णा विश्व विद्यापीठ, त्यांची फी इथे दिलेली आहे. जो काही मेडिकलचा कोर्स आहे, डिग्री आहे, ते किती वर्षांची आहे हे दिलेलं आहे, कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते हे दिलेलं आहे. आणि इथनं तुम्ही हे जे कॉलेज आहे ते शॉर्टलिस्ट करू शकता आणि हे शॉर्टलिस्टेड कॉलेज तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही त्यांची वेबसाईट आहे इथे ती बघू शकता, एलिजिबिलिटी बघू शकता या कॉलेजची, की या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल का, त्यांची एलिजिबिलिटी काय आहे हे तुम्ही इथनं बघू शकता. सो सातारा जिल्ह्यातले सगळे कॉलेजेस इथे आलेत. सो कृष्णा कॉलेज आहे पहिलं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा आहे, BC मुथा आर्यंगल महाविद्यालय आहे. त्याच्यानंतर हे 3 कॉलेजेस आहेत, कृष्णा आहे गव्हर्नमेंट कॉलेज आणि हे आर्यंगल कॉलेज आहे साताराचं. त्यांची फीज किती इयर्स आहेत आणि एक्झाम कोणती द्यावी लागते हे सगळं आहे. शॉर्टलिस्टिंग ऑप्शन आहे, वेबसाईट, एलिजिबिलिटी याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातले समजा इंजिनिअरिंग, आता इथे ड्रॉपडाऊनमध्ये ऑप्शन्स आहेत बघा, सगळे करिअर्स आहेत, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, मेडिकल, अकाउंट्स, डिझाईन, बायोटेक्नॉलॉजी, लॉ, सगळे ऑप्शन, कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याचे कॉलेजेस तुम्ही बघा. आता इथे इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आणि इथे सातारा ऑलरेडी सिलेक्टेड आहे. सर्च म्हणजे सातारा जिल्ह्यातले इंजिनिअरिंगचे सगळे कॉलेजेस येतील. आता इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे कराड, त्यांचे डिटेल्स आलेत. कृष्णा कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, सॉरी आता हे मेडिकल आलं इथे, ठीक आहे, इथे कोर्स सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर संतकृपा आलंय इंजिनिअरिंग कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील, KVP कॉलेज सातारा, सातारा जिल्ह्यातले सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आलेत. आणि यातही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता की कोणतं ब्रांच इंजिनिअरिंगचं, जे कुठलं इंजिनिअरिंगचं ब्रांच हवं आहे ते पण तुम्ही सिलेक्ट करून त्या ब्रांच वाईज तुम्ही आपल्या जिल्ह्यातले कॉलेजेस किंवा महाराष्ट्रातले कॉलेजेस, इथे आता तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा टाका किंवा भारतातले कॉलेजेस तुम्ही बघू शकता, किंवा इथे युनिव्हर्सिटीचं नेम टाकून युनिव्हर्सिटीप्रमाणे तुम्ही कॉलेजेस बघू शकता. त्यानंतर इथे आता मेडिकल इंजिनिअरिंग दोन्ही सिलेक्टेड आहे म्हणून ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही कॉलेजेस आले, तर तुम्ही एकच सिलेक्ट केलं तर फक्त इंजिनिअरिंग येईल. आता इथे मी मेडिकल सिलेक्ट केलं होतं ते सिलेक्ट करते आणि एक ऑप्शन तुम्हाला दाखवते इथे. आता इथे बघा, इथे MBBS सिलेक्ट आहे, MBBSचे सगळे कॉलेजेस आलेत. आता तुम्हाला समजा BDSचे कॉलेजेस पाहिजे, इथे खाली BDS ऑप्शन आहे, त्याच्या खाली MD इन जनरल मेडिसिन, MD इन रेडिओ डायग्नोस्टिक्स. तर मेडिकल फील्डमधले पुन्हा जे काही करिअर ऑप्शन्स आहेत ते सगळे इथे आले. त्यापैकी कोणतंही तुम्ही सिलेक्ट केलं
की त्याचे सगळे कॉलेजेस येतील. ओके, म्हणजे आता इथं समजा मी BDS सिलेक्ट केलं, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, तर मग त्याची फी आणि त्याचे सगळे डिटेल्स येतील इथे. ओके, तर असं हे कॉलेजेसचा ऑप्शन आहे. तर तुम्ही कॉलेज शॉर्टलिस्टिंग आणि ॲडमिशनसाठी जो फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर होईल. कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर एक्झाम्स, सगळे जे काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत ते पण साईटवर इथे आहेत. इथे आलेत सगळे एंट्रन्स. इथे पण कॅटेगरी वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे कोणत्या डिग्री, कोणत्या करिअरमधली तुम्हाला एंट्रन्स एक्झामची माहिती पाहिजे. इथे ऑप्शन्स आहेत, मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल, सगळे करिअर ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुम्ही एंट्रन्स एक्झाम सिलेक्ट करू शकता. आता मला समजा मेडिकल फील्डमधली एंट्रन्स एक्झाम पाहिजे. इथे आले नीट, त्याची ॲप्लिकेशन डेट, त्याची एक्झाम डेट, त्याची रिझल्टची डेट, त्याच्यानंतर त्याची इलिजिबिलिटी, एक्झामचा पॅटर्न तुम्ही बघू शकता. आता एक्झाम पॅटर्नवर क्लिक केलं, हा त्यांचा पूर्ण एक्झाम पॅटर्न आला आहे. तर हे किती डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात आणि इथनं डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. तर असे सगळे हे नीटचे डिटेल्स आलेले आहेत. त्याच्यानंतर CETचे डिटेल्स आलेत, नीटचे. त्याच्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची त्यांची एक सेपरेट एंट्रन्स असते, त्याचे डिटेल्स आलेत. VIT जे आहे वेल्लोर, त्यांची एक वेगळी एंट्रन्स असते, त्याचे डिटेल्स, त्यालाही तुम्ही इथून अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे सगळे भारतामधले एंट्रन्स एक्झाम्स इथे इन्क्लुडेड आहेत. त्यांचे डिटेल्स मिळतील, इथनं अप्लाय पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर स्कॉलरशिप्स आणि कोर्सेस हे नंतर तुम्हाला लागतील, हे पण तुम्ही त्यासाठी पण हे डॅशबोर्डचा वापर करू शकता. करिअर लायब्ररी आहे की जिथे 3000पेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स आहेत. तर हे 3000 करिअर ऑप्शन्स बघा इथे आहेत, ते सगळे तुम्ही बघू शकता. त्याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते पण दिलेत, म्हणजे राईट फ्रॉम कोणती डिग्री करायची ते किती सॅलरी मिळेल आणि करिअर ग्रोथ कशी करायची, हे प्रत्येक करिअर ऑप्शन वाईज इथे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा डॅशबोर्ड पण लाईफ टाईमसाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे आधी सायंटिफिक सायकोमेट्रिक करिअर टेस्ट घेतली जाणार आहे तुमची, त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट जनरेट होणार आहे, तो आपण बघितला, टेस्टचं पण सगळी माहिती बघितली, आणि प्लस त्याच्यासोबत हा डॅशबोर्ड तुम्हाला मिळणार आहे. आणि या डॅशबोर्ड थ्रू पुन्हा मग कॉलेजेस, एंट्रन्स एक्झाम्स आणि पुढे करिअर ॲडव्हान्समेंट, हे पूर्ण एंड टू एंड तुम्हाला तुमचं करिअर सिलेक्ट करणे, स्ट्रीम सिलेक्ट करणे, करिअरचं प्लॅनिंग करणे, त्याच्यानंतर एज्युकेशन रोडमॅप डिझाईन करणे, पुढे एंट्रन्स एक्झामची तयारी करणे, एंट्रन्स एक्झामला अप्लाय करणे, कॉलेज सिलेक्ट करणे, फॉर्म भरणे ॲडमिशनसाठी, आणि मग ॲडमिशन मिळवणे डिग्रीला. तर हे पूर्ण सगळा सपोर्ट, त्याला लागणारी सगळी इन्फॉर्मेशन, त्याला लागणारे सगळे गायडन्स हे सेशन्सच्या रूपात आणि ह्या डॅशबोर्डच्या रूपात तुम्हाला दिले जाणार आहेत.